पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम बुरुड समाज करिअर मार्गदर्शन मेळावा 2026 चे आयोजकांचे मनपूर्वक आभार. आज मला तुमच्यासोबत इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी आणि फ्युचर करिअर अपॉर्च्युनिटीज बद्दल संवाद साधण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. माझं नाव अनिकेत गराडे आहे. मी BE इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग नागपूर युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले. त्यानंतर गेट एक्झाम क्रॅक करून ME इन VLSI अँड एम्बेडेड सिस्टममध्ये पूर्ण केलं. त्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंगसाठी CDAC-मधील DESD कोर्स पूर्ण केला. त्यानंतर माझं प्लेसमेंट CDAC बेंगलोरमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून झालं आणि आज मी सिनियर डिझाईन इंजिनियर म्हणून CDAC बेंगलोरमध्ये कार्यरत आहे. मित्रांनो, आज इंजिनिअरिंगमध्ये फक्त डिग्री पुरेशी नाही. इंडस्ट्रीला स्किल ओरिएंटेड एम्प्लॉईजची गरज आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट स्किल म्हणजे प्रोग्रामिंग आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी आहे, लॉजिकल थिंकिंग आहे आणि कम्युनिकेशन स्किल्स आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल बोलायचं तर C आहे, C++, पायथन हे खूप महत्त्वाच्या लँग्वेजेस आहेत. पायथन AI आणि डेटा सायन्ससाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. C आणि C++ ही सिस्टम लेवल प्रोग्रामिंग आहे, जी एम्बेडेड सिस्टम आणि हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आज फ्युचर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कम्प्युटिंग, क्वांटम कम्प्युटिंग, एम्बेडेड सिस्टम, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग यासारख्या टेक्नॉलॉजीज वापरून वेदर फोरकास्टिंग, AI मॉडेल ट्रेनिंग, स्पेस रिसर्च, डिफेन्स सिम्युलेशन आणि मेडिकल रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणात कम्प्युटेशन्स होत आहे. इंडिया देखील सुपर कम्प्युटिंग आणि AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. आज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी एक्सिलेंट अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामध्ये इस्रो, DRDO, बार्क, CDAC, HAL सारखे ऑर्गनायझेशन्स ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजवर काम करत आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये फॉर एक्झाम्पल गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, NVIDIA, इंटेल, क्वालकॉम, AMD सारखे कंपनीजमध्ये स्टुडंटसाठी चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आता मी विशेषतः CDAC बद्दल सांगू इच्छितो, कारण माझे करिअरमध्ये CDAC हा एक मेजर टर्निंग पॉईंट राहिला आहे. CDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. ही भारत सरकारची प्रीमियम R&D ऑर्गनायझेशन आहे, जी सुपर कम्प्युटिंग, AI, सायबर सिक्युरिटी, एम्बेडेड सिस्टम आणि ॲडव्हान्स कम्प्युटिंगवर काम करते. इंजिनिअरिंग नंतर इंडस्ट्रीला प्रॅक्टिकल इंजिनियर्स पाहिजेत हे मला जाणवलं. त्यामुळे मी CDAC एंट्रन्स एक्झाम म्हणजे CCAT दिली आणि DSD कोर्ससाठी प्रवेश घेतला. CDACमध्ये इंडस्ट्री ओरिएंटेड प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिली जाते. त्यामध्ये लिनक्स आहे, एम्बेडेड सिस्टम डिझाईन आहे, नेटवर्किंग, ARM प्रोसेसर, इंटेल प्रोसेसर, RTOS, सिस्टम प्रोग्रामिंग, डिव्हाइस ड्रायव्हर प्रोग्रामिंग, AI, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स यासारख्या टेक्नॉलॉजीजवर हँड्स ऑन ट्रेनिंग दिली जाते. CDACमधील पॉप्युलर कोर्सेस म्हणजे ॲडव्हान्स कम्प्युटिंग, एम्बेडेड सिस्टम डिझाईन, AI अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, बिग डेटा ॲनालिटिक्स, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग. हे कोर्स इंडस्ट्री रेडी स्किल्स डेव्हलप करण्यात महत्त्वाचे आहेत. टॉप CDAC इन्स्टिट्यूटबद्दल बोलायचं तर CDAC पुणे, CDAC बेंगलोर, CDAC हैदराबाद, एक्स पुणे, सनबीम पुणे या इन्स्टिट्यूटमधून अनेक टॉप स्टुडंट्स कंपनीमध्ये आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्समध्ये प्लेस्ड होत आहेत. मित्रांनो, आज फक्त कंपनीज मार्क बघत नाहीत, तर प्रॅक्टिकल स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल्स, कॉन्फिडन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी पण बघतात. माझ्या करिअरमध्ये CDACमुळे मला प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळाला आणि रिअल वर्ल्ड टेक्नॉलॉजीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझं प्लेसमेंट CDAC बेंगलोरमध्ये झालं ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून झालं आणि आज मी हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, कंपायलर डेव्हलपमेंट, मॅथ लायब्ररीज डेव्हलपमेंट, AI लायब्ररीजवर काम करत आहे. मित्रांनो, आज इंडियन टेक्नॉलॉजी खूप वेगाने ग्रो होत आहे. फ्युचर तुमच्यासारख्या यंग इनोव्हेटर्सचं आहे, पण त्यासाठी इम्पॉर्टंट स्किल्स आहे, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क आणि कंटिन्युअस लर्निंग हे खूप महत्त्वाचे आहे. पालकांना एक विनंती आहे,
प्रत्येक स्टुडंट हा एक युनिक स्टुडंट असतो. सर्वांमध्ये काही स्ट्रॉंग पॉईंट असतात. कोणी प्रॅक्टिकलमध्ये स्ट्रॉंग असतो, कोणी इनोव्हेशनमध्ये स्ट्रॉंग असतो. तर आपल्या मुलांचे इंटरेस्ट समजून घ्या आणि त्यांना सपोर्ट करा. कंपॅरिझन करू नका. शेवटी विद्यार्थ्यांना एक मेसेज आहे की मी देखील एक सामान्य बॅकग्राऊंडमधून आलो, पण हार्डवर्क, कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युअस लर्निंगमुळे मला अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. मित्रांनो, फेल्युअर येतील, रिजेक्शन्स येतील, कॉन्फिडन्स कमी होईल, पण तुम्ही हार मानू नका. सक्सेस इज नॉट अबाउट द इन्स्टंट रिझल्ट. सक्सेस इज अबाउट कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. तुम्ही मोठी स्वप्ने बघा, टेक्नॉलॉजी शिका, स्किल डेव्हलप करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण फ्युचर तुमचे आहे मित्रांनो. थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. धन्यवाद. प्रमोद हनुमंतराव मेवाड, असिस्टंट प्रोफेसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, धारवाड, कर्नाटक येथे सध्या काम करत आहे. मी सर्वप्रथम 10वी-12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिनंदन देऊ इच्छितो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि त्याबरोबरच मी ब्रूड एज्युकेशन ट्रस्ट यांचा सुद्धा अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एक चांगला प्रकल्प राबवला आहे आणि आपल्या समाजातील मुलांसाठी ते करिअर मार्गदर्शन करत आहेत. सध्या जे कोणी विद्यार्थी जे दिलेले आहेत, मी त्यांच्यासाठी मार्गदर्शन करू इच्छितो. मी मागील 5-6 वर्षापासून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी धारवाड इथे कार्यरत आहे आणि मला एक गोष्ट जाणवली इथं काम करत असताना की भरपूर मुलांना IIIT इन्स्टिट्यूट बद्दल डाऊट असतं. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचं आहे की IIIT इन्स्टिट्यूट 3 प्रकारचे असतात. सो IIIT इन्स्टिट्यूट मध्ये 3 कॅटेगरीज आहेत. द व्हेरी फर्स्ट कॅटेगरी इज कॉल्ड ॲज CFTI IIIT इन्स्टिट्यूट. हे CFTI IIIT इन्स्टिट्यूट काय असतात, तरी CFTI म्हणजे सेंट्रली फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स. सो हे डायरेक्टली संलग्न असतात मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्च्युली. सो तिथं कसं असतं माहित आहे का, त्या मुलांना म्हणजे जे कोणी त्या इन्स्टिट्यूटसाठी ट्राय करत असतं, लेट्स से IIIT ग्वालियर. सो जे इन्स्टिट्यूट IIIT CFTI बिलॉंग्स करतात, ते इन्स्टिट्यूट कसं असतं तिथं की तिथं मुलांना डायरेक्ट फी कन्सेशन असतं. का असं, तर त्यांना त्या इन्स्टिट्यूटना मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डायरेक्ट फंड सपोर्ट करते इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी. मग दुसरी कॅटेगरी आहे ती PPP इन्स्टिट्यूट. PPP मीन्स पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. सो हिअर मी जे इन्स्टिट्यूट IIIT धारवाड इथे काम करतो ते सुद्धा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ला बिलॉंग करतं आणि इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्पॉर्टन्स. पण फरक कुठे येतं ट्रिपल मोड इन्स्टिट्यूट मध्ये की सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्टली इन्स्टिट्यूट सर्व्हाइव्ह करण्यासाठी किंवा रन करण्यासाठी फंड प्रोव्हाइड नाही करत. त्याच्यामुळं इथे तुम्ही ट्रिपल पी मोड इन्स्टिट्यूट्स ट्राय करत असताल, IIIT इन्स्टिट्यूट तुम्ही ट्राय करत असताल, तर तिथे तुम्हाला फीस जास्त द्यावं लागतं. म्हणजे सिन्स सेंट्रल गव्हर्नमेंट काही फंड प्रोव्हाइड नाही करत इन्स्टिट्यूट रन करण्यासाठी, तर ट्रिपल मोड IIITs मध्ये काय होतं की आपल्याला फीस जास्त लावतात, मुलांना फीस जास्त लावतात. हावेवर आपण SC ला बिलॉंग करतो, त्यामुळे आपण स्कॉलरशिप योजनाचा लाभ घेऊ शकतो. सो CFTI आणि IIIT मोड इन्स्टिट्यूट मध्ये फक्त फरक येतं फीज मध्ये. बट दोन्ही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असल्यामुळे, दोन्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट असल्यामुळे तुम्हाला तिथे फीस मध्ये सवलत भेटतं. नॉट फीज मध्ये मी म्हणू शकतो इथं की स्कॉलरशिप मध्ये आपल्याला सवलत भेटू शकतं. आपण त्या ज्या राज्याशी बिलॉंग करतो त्या राज्यात आपण स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतो आणि किंवा स्कॉलरशिपसाठी आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा अप्रोच करू शकतो. सो IIIT मोड CFTI तुम्हाला स्कॉलरशिपचं बेनिफिट भेटतं.
CFTI मध्ये डायरेक्ट तुम्हाला फीज मध्ये कन्सेशन भेटतं ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. तर BBB मोड मध्ये तुम्हाला पूर्ण फी पे करावं लागतं. व्हॉट एव्हर सेमिस्टर फी असेल ते तुम्हाला पूर्ण पे करावं लागतं. पण आपल्याला स्कॉलरशिप क्लेम करतात. ज्या 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 राज्यात आपलं 10वी-12वी झालेलं आहे त्या राज्याशी आपण स्कॉलरशिप फॉर्म भरू शकतो आणि आपण एससीचा बेनिफिट घेऊ शकतो. आणि ट्रिपल-ITI मध्ये अजून एक थर्ड मोड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ते पूर्णपणे प्रायव्हेट असतात. एक्झाम्पल ट्रिपल-ITI बेंगलोर, ट्रिपल-ITI हैदराबाद. सो ते पूर्णपणे प्रायव्हेट ट्रिपल-ITIs आहेत. सो मुलांनो, तुम्हाला ट्रिपल-ITI मध्ये जाण्यासाठी काय लागतं तर तुमचं JEE मेन्स कोर्स क्लिअर असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तुमचं JEE स्कोर पॉझिटिव्ह असेल आणि क्लिअर झालेला असेल तर तुम्ही इलिजिबल असता ट्रिपल-ITI इन्स्टिट्यूटला अप्लाय करण्यासाठी. तर मोस्टली काय होतं तरी CFTI मोडकडे मुलांचा जास्त ओढा असतो आणि त्यांना तिथे ऍडमिशन भेटण्यासाठी तुम्हाला रँक चांगलं लागतं. वेअरॅज BBB मोडमध्ये फीज जास्त असल्या कारणास्तव ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तुम्हाला फुल फीज पे करावं लागत असल्या कारणास्तव तुम्हाला तिथे पूर्ण फी भरावं लागतं आणि तुम्हाला आपल्या समाजाचं जे काही रिझर्वेशन आहे त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या राज्यात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आपल्याला स्कॉलरशिप अप्लाय करावं लागतं. आणि आपण ते व्हॉटएव्हर जे काही क्रायटेरिया आहेत ते जर तुम्ही सॅटिस्फाय केलेले असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप नक्की मिळते. आणि त्याला काय लागतं तर तुम्हाला आपलं JEE मेन्स क्लिअर असायला पाहिजे, पास असायला पाहिजे, त्यावर तिथलं ऍडमिशन होत असतं. सो हे जस्ट डिफरन्स मला सांगायची खूप इच्छा होती म्हणून ही गोष्ट मी शेअर करत आहे. तुम्हाला अजून काही मार्गदर्शन लागत असेल किंवा ऍडमिशन रिलेटेड क्युरीज असतील व्हेरी स्पेसिफिक टू ट्रिपल-ITIs, तुम्ही मला कधी कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID ब्रूट एज्युकेशन ट्रस्टला प्रोव्हाइड केलेला आहे. आणि मी धन्यवाद देऊ इच्छितो ब्रूट एज्युकेशन ट्रस्टला की ज्यांनी मला ही संधी दिली. सर्वप्रथम मला या करिअर काउन्सिलिंगमध्ये बोलण्यासाठी जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. माझं नाव सोमनाथ रमेश कुकडे, मूळगाव निप्पाणी, जिल्हा बेळगाव. माझा व्यवसाय केमिकल इंजिनिअरिंग असून मी सध्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ऑर्गनायझेशनमध्ये सध्या बेंगलोर येथे कार्यरत आहे आणि रिफायनरी क्षेत्रातील FCC डिपार्टमेंटचं नेतृत्व करत आहे. त्याच्या अगोदर मी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये काम केलं. माझे वडील शिक्षक असल्यामुळे मला व माझ्या बहिणी भावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी मिळाली आणि माझे वडील आमच्यासाठी एक मार्गदर्शन होते. मार्गदर्शन हा आपल्याला योग्य मार्गावरती घेऊन जातो. मार्गदर्शनासोबत अभ्यास, शिक्षण साध्य करण्याचा दृढ निश्चय हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. आता मी केमिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कुठं कुठं आहेत याबद्दल पाहूया. एनर्जी सेक्टरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी ऑइल अँड गॅस इंडस्ट्री, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, फर्टिलायझर इंडस्ट्री अशा विविध प्रकारच्या कंपन्या आपल्याला जॉबसाठी उपलब्ध आहेत. आणि या कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोसेस इंजिनियर, प्लांट ऑपरेटर, प्रोडक्शन इंजिनियर, डिझाईन इंजिनियर अशा प्रकारच्या विविध जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, गेल, ONGC आणि प्रायव्हेट कंपनी जसं रिलायन्स, नायरा एनर्जी, फर्टिलायझरमध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स अशा प्रकारच्या कंपन्या आपल्याला पाहायला मिळतात. तर 12वी नंतर आपल्याला डिप्लोमा इन केमिकल इंजिनियर, बॅचलर्स इन केमिकल इंजिनियर आणि त्याच्यानंतर मास्टर्स इन केमिकल इंजिनिअरिंग अशा प्रकारच्या डिग्री आपण 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवरती जॉईन करू शकतो. डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर आपण या ऑइल अँड गॅस कंपनीजमध्ये किंवा फर्टिलायझर कंपनीमध्ये प्रोसेस टेक्निशियन म्हणून
किंवा क्वालिटी कंट्रोलच्या हुद्द्यावरती आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि बॅचलर्स इन केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये किंवा फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये किंवा पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण प्रोसेस इंजिनियर किंवा डिझाईन इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर असं या हुद्द्यावरती आपण जॉईन करू शकतो. या व्यतिरिक्त आपण बॅचलर्स डिग्री किंवा मास्टर्स डिग्री सायन्स क्षेत्रामध्ये करून खास करून केमिस्ट्री या भागामध्ये तर आपल्याला संधी अॅनालिटिकल केमिस्ट किंवा क्वालिटी कंट्रोल म्हणून अशी उपलब्ध आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस आपल्याला उपलब्ध आहेत? सर्वप्रथम आयसीटी मुंबई, बाटू रायगड, TKIT वारणा किंवा पुण्यामध्ये MIT आणि गव्हर्नमेंट कॉलेज, नागपूर साईडला गेलो तर आपण LIT नागपूर, अशा प्रकारच्या विविध कॉलेजेस आपल्याला केमिकल इंजिनिअरिंगसाठी अवेलेबल आहेत. भारताव्यतिरिक्त गल्फ कंट्रीजमध्ये खास करून ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीज, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज, फर्टिलायझर इंडस्ट्रीज या क्षेत्रामध्ये 4 ते 5 वर्षाच्या एक्सपिरियन्स बेसिसवरती आपल्याला अत्यंत संधी प्राप्त होऊ शकते आणि त्या ठिकाणी ही अत्यंत मागणी आहे. शेवटी निष्कर्ष असा आहे की केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. माझ्या समाजाच्या विद्यार्थ्यांना संदेश देतो की तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार केमिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट 12वी नंतर डिप्लोमाच्या द्वारे किंवा ग्रॅज्युएशनच्या द्वारे किंवा मास्टरच्या द्वारे किंवा बॅचलर्स इन सायन्स किंवा मास्टर्स इन सायन्स इन केमिस्ट्री या क्षेत्रामध्ये घेऊ शकता आणि भविष्यामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये खास करून एनर्जी सेक्टरमध्ये भरपूरशा संध्या अवेलेबल आहे. पुन्हा एकदा मला या करिअर काउन्सिलिंगमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिष्ठानाचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.